हॅलो. जी भैया. काय करताय रे? काय नाही, चहा बिस्किट खातोय. चूक करताय का? त्या चहात बिस्किटासारखा बुडून बुडून मारे. अहो भैया साहेब, कशाला एवढं तणताय? सांगितलेलं एक काम करता येतं का रे तुम्हाला? अहो भैया साहेब, काय झालंय? घ्या वरप्रत आम्हालाच विचारा काय झालंय. नाही म्हणजे कळालं नाही ना मला. अडचणीत असल्यावर फोन करायचं बरोबर कळतं रे तुम्हाला. पोलीस स्टेशन मधून 2 वेळा बाहेर काढले माहितीये ना. आणि आता आमचं काम सोडून चहा बिस्किट खात बसलाय. काय असेल ते नीट सांगा ना भैया साहेब. तुमच्या काही शब्द बाहेर आहे का मी? ते पवारांच्या कामाचं काय झालं? अहो तुम्हीच म्हणाला ना की त्यांचा जावई जाऊ द्या मग ऍक्शन घ्या म्हणून. अहो गेला तो आता, घ्या ऍक्शन. जी भैया. ऍट एनी कॉस्ट आय वॉन्ट रिझल्ट. आता कळलं फौजीला मुश्किल वक्त काय असतो ते. बघू की आता काय करताय ते. तुम्ही रेडी राहा फक्त. मी कधीपासूनची रेडी आहे. एकाच डावात शीतलच्या घरातल्यांना घराबाहेर काढलेलं बघायला. आपली शितली लय धीराची आहे बघा. अजिंक्य जाईपर्यंत डोळ्यातलं पाणी काढलं नाही तिनं. कसा काढल तिला चांगलं माहित होतं. तिच्या डोळ्यात पाणी आलं असतं की नाही तर अजिंक्य माघारी फिरला असतं. होय, मला बी हल्ली शितलीचं वागणं बघितलं ना की प्रश्नच पडतो, ही आपली शीतल आहे का? अगे ते आपले कुठं राहिले. आता ती खऱ्या अर्थानं अजिंक्यांची झाली. अजिंक्य शिवाय तिच्या तोंडात दुसरं काहीच नसतंय. एकदम संसारात रंगून गेली. आता अजिंक्य गेल्यावर तिला एकटं एकटं वाटेल बघा. एकटं का? घरातले आहेत की समजी तिच्या सोबत. अहो नुसती सोबत असून काय बी उपयोग नसतो. तिला काय पाहिजे काय नको हे बी त्यांना कळायला पाहिजे. तिकडं त्या घरात जिजे सोडल्यास ती कुणाशीच काय बी बोलत नाही. त्यात आता आणि अजिंक्य पण गेलं. पण मग आपण कशाला आहे? हे बघा, आता सगळ्यात जास्त तिला ह्या घराचा सपोर्ट लागणार आहे. माहेराचा आधार असला की पोरींला बळ येतं. खरं बोललं भाऊजी तुम्ही. मी काय म्हणते, शीतला 4-8 दिवसासाठी माहेरी बोलवून घेऊया का? वय चालेल. तिला बी आराम मिळेल आणि आपल्याला बी तिची सोबत होईल. आणि तसं बी लग्न झाल्यानंतर एकच दिवस थांबली आणि लगेचच गेली. मग मी लगेच जाऊन तिला बोलून घेऊन येऊ का? नाही थांबा, लगेच नको. अहो काय हो, काय करायचं? आता लगेच नको आणायला. वय मला बी असंच वाटतंय. नाहीतर पुष्पा लगेच म्हणल नवरा गेल्यावर ही बी लगेच माहेरी पळाली म्हणून. वय बाई, तिच्या नादाला कुणी लागायचं? जाऊ दे, आपणच जाऊन भेटत जाऊ तिला. चालतंय. तिच्या रिझल्टचं काय झालं ग? काय माहित. लागलं नसल, नाहीतर सांगितलं असतं की तिनं. आता कॉलेज सुरू होईल ना परत. पुढं काय शिकणारे नाही शिकणारे काय ठरवलंय तिनं? आता काय उपयोग, लग्न झालंय तिचं, आता शिकून तरी काय करणार आहे? आणि तसं बी अजिंक्य ठरवतील तेच ती करणार. जावई गेल्यावर या मनाला होता, मग येऊ का आता? आत्ता नको नको. मग येऊ का उद्या सकाळी? ठीक आहे. पण पैसे तयार ठेवा. हो हो, या की. नाही फक्त तुमच्या धाकट्या भावासारखं म्हणू नका.
जरा मुदत वाढवून द्या म्हणून. आता काय ती जमायचं नाही असं शेटनी क्लिअर सांगितलंय. या की मी केली व्यवस्था. काय हो, काय झालं? कोणाचा फोन होता? काय नाही, ते कारखान्यातले जाधव आहेत त्यांचा फोन होता. काय झालंय का? तुम्ही काळजीत पडल्यासारखं का वाटतंय? नाही, कुठे काय. वहिनी, अहो तुम्हाला जशी लेकीची काळजी तशी त्यांना जावयाची काळजी. हा गो बाई, शीतल शीतल करत आपण अजिंक्यांना विसरलोच की. होय. पण आता गप्पा मारायच्या नादात जेवायला घालायला विसरू नका म्हणजे झालं. नाही नाही ताई, तुम्ही पोरासने खाली बोलवून घ्या, मी जेवायला वाढून घेते. चालेल, तुम्ही या लवकर. ए मी बोलावतो नाही तर घ्या मागं वाढून. हा ना ना झालं की. हा, आलोच. शीतल, आवडतीस का एवढं? जीजे आजाला स्टेशनवर सोडलं, तसंच कारखान्यावर गेलो, मला काम होतं म्हणून. तिथं झाला उशीर, त्यामुळे तुमच्याशी बोलताच आलं नाही मला. अरे तेच तुला मी 10 वेळा विचारत्या, पण तुम्हाला काय सांगणार झालंय तर. आजाला रेल्वे टाइमात सापडली का रे बाबा? गावली की. आजा आपला एकटाच होता का त्याच्या संग काही पोरं बीर होती? नाही नाही, आपल्या भागातली 2-3 जण होती की. त्याच्याबरोबर ट्रेनिंगला पण होती ती. ते एक बरं झालं बघ. काय ग, दमलीस का काय? नाही नाही, हे काय आवडतीच. बघ बाई, 4च भांडी आहेत. जमत असेल तर सांग, नाहीतर आणि इकडे मी करते. नाही नाही, झालंच. मम्मी, अगं तुझ्या पायाला काहीतरी लागलंय का? आता नीट वाढायचं नाही म्हणल्यावर सांगणारच की. अगं सांगत काय बसली चेडे? हा, पायाला लागले तर झाडू घेऊन झाडावं, पुसावं, कळत नाही तुला? घरातलं काहीतरी काम करत जा की. आहो, मी करणारच होते, पण शीतलच म्हणली मी करते म्हणून. हाय का नाही ग शीतल? बरं समाधान आहे. आपला आजा कुठवर पोचला असेल आता? आता काय माहित, पण महाराष्ट्राबाहेर पोहोचला असेल आता. होय. किती तासाचा प्रवास आहे म्हणायचं? अगं, किती तासांचा काय घेऊन बसली जीजे? 2 दिवस लागतात पोहोचायला त्याला. अगो बया, काय सांगतोस?